श्री गणेशाय नमः. अध्याय 18. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती. समर्थाते तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनासी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमो गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची वीट. जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो, स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणास पासी. एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घालियासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मनासी करू नको. त्याप्रमाणे बाई करीती. दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा होऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी. समागमी आमुचा. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आपला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती. दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी. चालवावे आपण दादा, जरी अज्ञान होता. तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याचिया, या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली. खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयाई आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा. म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी. करिताती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती. झाली त्यांची चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून. जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती.
काकूबाई दचकली चित्ती म्हणे, समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे, जी समर्था आपण जे काय करिता दादांची या शिरी ठेविता. पादुका काय म्हणूनी समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकील आपण मारून. इतुकीचे पुरे झाले. एकूण एशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी, अनुसया तुझी माता. तीच पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. येसेबाईने पाहुनी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोका पवदा कारण. एकुणी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे एकूण वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टोध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशा छानशा माहितीसह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.